ठिकाणी मानवी संबंधामध्ये अडचणी केलेली आहे त्याबद्दल त्या ठिकाणी थोडंसं वातावरण तप्त आहे. माझं दोन्ही समुदायाला आव्हान आहे की आपण शांतता ठेवून अडचण तरी एखाद्या कोणी व्यक्तीने काय चुकीचं उत्तर केले असेल तरी त्याला उत्तर देण्याचा आपल्याला अधिकार आहे. कायदा हातामध्ये घेऊन त्या ठिकाणच्या मालमत्तेची जी नाजूक आहे ती करणं अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळं माझं दोन्ही समुदायाला आव्हान आहे की त्या ठिकाणी संभाजीनगरमध्ये शांतता राहिली पाहिजे आणि हा बसून एखादा विषय जे असेल उठवला पाहिजे असं माझं असं म्हणणं मत आहे. सर मला वाटतं की हा जो प्रश्न आहे हा प्रश्न आमच्याकडे अजून काही मराठा समाजाचा केंद्रामध्ये आलेला नाही. महाराष्ट्र सरकारने आता 10% आरक्षण देण्याचा निर्णय घेतलेला आहे. तर महाराष्ट्र सरकारच्या वतीनं प्रस्ताव जर आमच्याकडे केंद्राकडे आला तर त्या संबंधामध्ये नक्की त्याचा विचार करण्यात येईल. परंतु फक्त मराठा समाजाचा मी जे सांगितलं त्यामध्ये केंद्राला निर्णय घेत असताना सगळ्या क्षत्रियांना आरक्षण देण्याचा निर्णय घ्यावा लागेल. पण आमच्या केंद्राच्या सरकारने ज्यावेळेस आरक्षणाची मागणी सातत्याने होऊ लागली क्षत्रिय समाजाकडून, ब्राह्मण समाजाकडून, मराठा समाजाकडून, जाट आहे, राजपूत आहेत, रेड्डी आहे, अशा पटेल पाटीदार आहेत, अशा सगळ्या समाजाकडून ज्यावेळेस मागणी होऊ लागली त्यावेळेला ऑलरेडी भारत सरकारने माननीय नरेंद्र मोदी सरकारने इकॉनॉमिक वेलफेअर सेक्शनला 10% आरक्षण दिलेलं आहे. त्याला कोर्टामध्ये घसरण्याची चॅलेंज नाही. त्या कोर्टामध्ये गेले होते पण ज्या समाजाला आरक्षण मिळत नाही त्या समाजातल्या मुला मुलींना शिक्षणामध्ये आणि नोकऱ्यामध्ये 10% आरक्षण देण्याचा निर्णय झालेला आहे आणि त्याचा फायदा क्षत्रिय आणि ब्राह्मण समाजाला सुद्धा त्या ठिकाणी आता होत आहे. महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला त्याचा फायदा होतो आहे. पण मराठा समाजाचं माननीय जरांगे पाटील यांची मागणी आहे, सगळ्यांची मागणी आहे की आम्हाला स्वतंत्र आरक्षण द्या. त्या संबंधामध्ये जर प्रस्ताव आमच्याकडे आला तर त्याचा विचार नक्की आम्ही करू. पण आपणाला ही बाजू मांडणं अत्यंत आवश्यक आहे की मराठा समाजाला आरक्षण म्हणजे सगळ्या मराठ्यांना नाही. ज्यांचं उत्पादन 8 लाखाच्या आतमध्ये आहे, जे गरीब मराठा आहे अशाच मराठा कुटुंबातल्या मुला मुलींना आरक्षण देण्याची मागणी आहे. सगळ्या मराठ्यांना त्याचा फायदा होणारच अजिबात नाही. माझ्या पक्षाचा मराठा आरक्षणाला पूर्णपणे पाठिंबा आहे. केंद्रामधला मंत्री म्हणूनही मी त्यासाठी नक्की प्रयत्न करणार आहे. पण विस्तार अशा पद्धतीचा प्रस्ताव आमच्याकडे यावा लागेल. सर या ठिकाणी यांचं म्हणणं असं आहे की मराठा म्हणून जर आरक्षण मिळत नाही तर मग आम्हाला ओबीसीमध्ये टाकून आम्हाला आरक्षण मिळालं. मागणी आहे की जर मराठा म्हणून आरक्षण मिळणं शक्य असेल तर मग ते ओबीसी म्हणून आम्हाला आरक्षण द्या आणि आम्हाला ओबीसीमध्ये टाका असं त्यांचं म्हणणं आहे. त्याला ओबीसीचा पूर्णपणे विरोध आहे. त्याचा विरोध असो की नसो पण मराठा समाजाला ओबीसीमध्ये टाकण्याच्या संबंधातली भूमिका घेतली तर त्याला सुप्रीम कोर्ट सुद्धा मान्यता मिळणार नाही. आणि त्यामुळं मराठ्यांना स्वतंत्र आरक्षण द्या अशीच मागणी होत होती की आम्हाला आर्थिक निकषावर आरक्षण द्या. सगळ्या समाजाला आर्थिक निकषाचं नाव त्यावेळेला माननीय शालिनीताई पाटील आणि अनेक लोकांना छावा संघटनेच्या नेत्यांना इथं सांगितलं अण्णासाहेब पाटील यांना की तुमच्या मागणीला जरी तुम्ही आपण मागणी केली तरी त्या मागणीला प्रतिसाद मिळणं अशक्य आहे. सगळ्यांना आर्थिक निकषावर आरक्षण देणं शक्य नाही SC/STला. त्यामुळं आपण स्वतंत्र आरक्षण मागा. त्यानंतर मग मराठा समाजाची मागणी होऊ लागली की आम्हाला स्वतंत्रपणे आरक्षण द्या. जरांगे पाटील आल्यानंतर ते सातत्यानं आम्हाला कुणब्याने टाकली द्या. कुणब्या त्यांना आरक्षण मिळत नाही. हिंदीच्या रेकॉर्डला खरं आहे त्यांना आरक्षण मिळतच आहे. सगळ्याच मराठ्यांना बळजबरीनं कुणब्यांचे दाखले द्या असं म्हटल्यानंतर ते सगळ्यांना तिथे दाखले मिळणार नाही. आणि त्यामुळं मला असं वाटतं की मराठा समाजाला न्याय द्यायचा असेल तर माननीय जरांगे पाटीलने आपल्या भूमिकेमध्ये बदल करण्याचं आवश्यक आहे. त्यांच्याबद्दल मला आदर आहे. त्यांनी मराठा समाज सर्व जागा केलेला आहे. परंतु त्यांनी अशा पद्धतीनं मराठा समाज विचार करू नये. त्यांनी ही मागणी पुन्हा पुन्हा केली तरी त्याला हेच मिळणार नाही. त्यामुळे एक तर मग माझी सूचना अशी आहे की तामिळनाडूमध्ये ओबीसी 2 गट आहेत म्हणजे 2 ग्रुप आहेत आणि त्या ठिकाणी 50% आरक्षण ओबीसीला आहे. त्यामध्ये एक ग्रुप आहे तो 30%चा आहे, दुसरा ग्रुप आहे तो 20%चा आहे. अशा पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये जर असा प्रयत्न केला की ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला ओबीसी म्हणून जर त्या ठिकाणी केलं तर हा वाद राहणार नाही.
आणि मग तामिळनाडूच्या धर्तीवर आम्हाला आरक्षण द्या, देण्याची परवानगी द्या, ही मागणी सुप्रीम कोर्टामध्ये आपल्याला करता येऊ शकेल. त्यामुळं जर आपल्या याच्यामध्ये दोन जर केले आणि मराठा समाजाला स्वतंत्रपणे उभीतून आरक्षण दिलं तर त्याच्यातून मार्ग निघू शकेल असं मला वाटतं. पण मराठा समाजातल्या गरिबांना आरक्षण मिळालंच पाहिजे, हे आमची अगदी मागणी आहे. महात्मा झाल्याबद्दल रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने या ठिकाणी माझा आणि पालघरमधून निवडून आलेले हेमंत विष्णू सावरा यांचा या ठिकाणी सत्कार ठेवलेला आहे. या वसई विरार नालासोपारामध्ये आरपीआयची रुतलेली आहेत मुळे, या वसई विरार नालासोपाऱ्यामध्ये पालघरमध्ये रुतलेली आहेत आरपीआयची मुळे. त्यामुळे वसई विरारचा अध्यक्ष झालेला आहे ईश्वर घोडे. आता मी राहिलो नाही खुळे, आता मी राहिलो नाही खुळे, माझ्या बाबांमुळे माझ्या भीमा मी मंत्री झालो आहे, माझ्या भीमामुळे. इथं पोहोचण्यासाठी जवळजवळ 3 तास लागले. लोकल येणं आवश्यक होतं, पण अलीकडे लोकली सवय सुद्धा मी कार्यकर्ता आहे. त्यामुळे इथं 5 वाजल्यापासून आपण सगळेजण इथं उपस्थित होता. आम्हाला पोहोचण्यासाठी जवळजवळ तब्बल 2-2.5 तास उशीर लागला. या ठिकाणी सुरेश बारसिंग आमचे राष्ट्रीय नेते आहेत, गौतम सोनवणे आमचे जिल्ह्याचे अध्यक्ष आहेत, सुरेश जाधव पालघर जिल्ह्याचे अध्यक्ष आहेत, या ठिकाणी बाळाराम गायकवाड आमचे आणि विभागाचे अध्यक्ष आहेत, काँग्रेसचे नेते उपस्थित आहेत, निलेश तेंडोलकर, आपले राजेंद्र गावित साहेब हे सुद्धा इथं आले होते, पण मला बराच उशीर झाल्यामुळे ते निघून गेले. आम्ही राजकारणात आहोत ते सर्वसामान्य माणसाला न्याय मिळवून देण्यासाठी, संघर्ष करण्यासाठी. सत्तेत आम्ही असलो तरी सुद्धा सत्तेच्या ज्या कावे आहेत, काँग्रेसच्या पाठीची जनता राहिली, काँग्रेस सत्तेवर राहिली. विष्णू सावराजी हे आदिवासी खात्याचे मंत्री होते. मला सुद्धा माननीय शरद पवार यांच्या मंत्रिमंडळामध्ये समाज कल्याण खात्याची जबाबदारी सांभाळण्याची संधी मिळाली. राजकारणामध्ये बदल होत असतात. लोकशाहीमध्ये 1 मॅन 1 व्होट 1 व्हॅल्यू. एका माणसाच्या मताला एकच किंमत. ते राष्ट्रपती असोत, प्रधानमंत्री असोत, मंत्री असोत, राज्यपाल असोत, खासदार असोत, आमदार असोत, सफाई मजूर असोत, कर्मचारी असोत, सगळ्यांच्या मताला एकच किंमत आहे. फार मोठं योगदान या देशाच्या संविधानामध्ये आहे. त्या संविधान सभेमध्ये आपली बाजू अत्यंत खंबीरपणे मांडण्याचा प्रयत्न करणारे बाबासाहेब आंबेडकर. एवढ्या खस्ता खाऊन जरी संविधान बदललं नसतं तर पाकिस्तान, बांगलादेश सारखी परिस्थिती आमची झाली असती. आपल्याला कोणालाही हातात सत्ता घेण्याचा अधिकार नाही. सत्ता मिळवायची असेल तर बहुमत मिळवा, सत्तेवर यायचं असेल तर जर योगदान असलं तरी पंडित जवाहरलाल नेहरू आणि राजेंद्र प्रसाद यांनी 26 नोव्हेंबर 1949ला सांगितलं. बाबासाहेब आंबेडकरांच्या वेळेला संविधानाचा ड्राफ्ट त्यांच्याकडे सोपवला. हे संविधान 26 जानेवारी 1950ला लागू झालं 2 महिन्यानंतर.